मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्री शिवलीलामृत अध्याय पहिला दार्श राजाची कथा। हे पारायण सर्वांनी करा। 7 दिवसाचे पारायण, 15 दिवसाचे पारायण, वारंवार या कथा श्रवण करा। कथा श्रवण केल्याने आपण पापमुक्त होतो आणि शिवाचा आपल्यावर आशीर्वाद राहतो। कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा। कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा। जय श्री महाकाल। तुमची एक कमेंट्स माझा आत्मविश्वास वाढवतो आणि मला दुसरा व्हिडिओ बनवायला प्रेरणा मिळतो। श्री गणेशाय नमो नमः। दार्श राजाची कथा अध्याय पहिला। जगद्गुरु वेदव्यासाचे शिष्य म्हणतात की शिवचरित्र हे अतिशय अद्भुत असे आहे। ते जरी नुसते ऐकले तरी आपल्या सारे पापांचे पर्वत जळून पूर्णपणे भस्म होतात। जो कोणी हे ऐकतो त्याला दीर्घ आयुष्य आणि उत्तम गती आरोग्य लाभते, मनजोगी संतती प्राप्त होते। शिवाय लक्ष्मीही त्या व्यक्तीवर अतिशय प्रसन्न होते। एखाद्याला चारीधाम यात्रा करून जे पुण्य मिळतं तेच पुण्य ही कथा ऐकल्याने आपल्याला चारीधाम यात्रा केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते। म्हणून या कथा ऐकल्याने, या कथांचे प्रयासाने तेच पुण्य आपल्याला चारीधामाचे पुण्य मिळते। हे शिवचरित्र ऐकल्यामुळे मिळतं फक्त। हर एक व्यक्तीने शिवनामाचा जप करावा, म्हणजे आपल्या आयुष्यातील सर्व पापांचे नाश होऊन जाते। ब्रह्मदेव, स्वर्गातील सर्व देव, ऋषी, मुनी हे सुद्धा शिवनामाचा सतत जप करीत असतात। हा जप केल्याने मानवाचे दुःख, दारिद्र्य, यातना 6 महिन्याच्या आतच दूर होते, इत्यादी सर्व नाहीसे होते। रोग नाहीसा होतो आणि त्याला संयमशील चांगले जीवन प्राप्त होते। ओम नमः शिवाय हा मंत्र सर्व मंत्रांमध्ये अतिशय श्रेष्ठ आहे। जो कोणी ओम नमः शिवाय हा मंत्र जप करतो त्याचा नुसतं चेहऱ्याचे पण दर्शन करून घेतले तरी त्याचे पाप जळून भस्म होतात। जो कोणी शिव मंदिरात जातो, दिवा लावतो, पाणी चढवतो, दीप अर्पण करतो, अगरबत्ती लावतो, तरी सुद्धा त्याचे पर्वतच्या पर्वत पापे जळून भस्म होतात। ओम नमः शिवाय या मंत्रामध्ये एवढं पावर आहे। ओम नमः शिवाय हा मंत्र ज्या घरामध्ये 108 वेळा सकाळ संध्याकाळ जपला जातो त्या घरात शिवाचा आशीर्वाद राहतो। ओम नमः शिवाय हा मंत्र सर्व मंत्रांमध्ये मंत्रराज आहे। ज्याप्रमाणे तीर्थक्षेत्रात प्रयाग श्रेष्ठ आहे, वेदांतात सर्व शास्त्रांमध्ये श्रेष्ठ आहे, तशा अश्रशास्त्रात पाशुपात अश्र सर्वात श्रेष्ठ आहे। देवात कैलासनाथ शंकर श्रेष्ठ आहे, पर्वतात हिमालय पर्वत श्रेष्ठ आहे, तसाच हा मंत्र सर्व मंत्रात श्रेष्ठ असा मंत्र आहे। या मंत्रांबाबत विशेष गोष्ट अशी आहे की त्याच्या उच्चारण्यासाठी लिंगभेद लागत नाही, स्थानभेद लागत नाही, गृहस्थमी परिस्थिती भेद, कुठल्याही प्रकारच्या भेदाचे बंधन नाही। बसल्या ठिकाणी, जागी, भांडी घासताना, झोपताना, कपडे धुताना केव्हाही तुम्ही ओम नमः शिवाय या मंत्राचा जाप करू शकतात। आणि या मंत्राचा जाप करायला कोणत्याही प्रकारच्या भेदाचे बंधन नाही। स्त्री असो, पुरुष असो, शुद्ध असो, गृहस्थमी असो, ब्रह्मचारी असो किंवा कोणीही या मंत्राचा जप अगदी सहजपणे करू शकतो आणि आपल्या जन्माचे मानव जातीचे सार्थक करून घेऊ शकतो। या जपाला वेळे काळाचे सुद्धा अजिबात बंधन नाही आहे। जागेपणी, झोपल्यावर, स्वप्नात, रोजचे कामं करताना, कामानिमित्त बाहेर जाताना, हा फार काय सांगू अजून भांडण करताना सुद्धा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा असे सांगितले आहे। जी व्यक्ती या मंत्राचा सदोसदी उठता बसता झोपता मंत्राचा जप करते ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, तिच्या मागे भगवान शंकर सतत उभे राहत असतात व त्यामुळे त्या व्यक्तीला शंकराचा सतत आशीर्वाद लाभत असतो असे स्वतः शिवाने सांगितले आहे। हे सांगितलेले जरी खरे असले तरी भगवान शंकर सांगतात हा मंत्र अगदी प्रथम स्वतः न म्हणता प्रत्येकाने तो गुरुमुखातून घेतला पाहिजे। यासाठी गुरु कसा असावा? मनापासून भक्ती करणारा, वैराग्य अंगी असणारा, दिव्य ज्ञान प्राप्त असणारा, सर्वज्ञ म्हणजे धर्माचे सर्व ज्ञान असणारा, उदार, दीन दुखात बाबत दयाळू अंतकरणाचा असा असावा। गुरुविरक्त, शांत, अस्तिकृताचा असावा आणि चारी वर्णात वेदाने जो वर्ण ब्राह्मण श्रेष्ठ मानला जातो त्या वर्णाचा असावा। आपल्याला मंत्र ठाऊक आहे म्हणून आपणच त्या मंत्राचा जप करायला सुरुवात केली तर तो व्यर्थ होय। फार काय प्रत्यक्ष भगवंतांनी येऊन जरी तो मंत्र आपणास सांगितला तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही। ज्याप्रमाणे मोजी बंधनाशिवाय एखाद्या व्यक्तीने गायत्री मंत्राचा कितीही जप केला तरी तो फुकट आहे असे शास्त्रात सांगितले आहे। सर्व वराड लग्नासाठी जमले पण जर वराचा पत्ता नसेल तर लग्नाघरी कितीही मंडपात जमा असलेल्या त्या वराडाला काय किंमत? पण हे खरे असते। म्हणून गुरुला नम्रपणे मनोभावे शरण जाऊन गुरुचरणी नम्र होऊन त्याच्याच मुखातून मंत्र घ्यावा, मग त्याचा स्वमुखातून जप करावा। उत्तर क्षेत्रात या मंत्राचा जप करावा। शिवचरित्र मनापासून वाचण्याचा, ऐकण्याचा मनात ध्यास लागला पाहिजे, मनाला तळमळ लागून राहिली पाहिजे। असे जर तुमच्याकडून घडले तर साम सदाशिव तुमच्या जवळ
जवळच आहे असे समजावे. याविषयी सांगितले जात असलेली एक जुनी गोष्ट आहे. फार फार वर्षापूर्वी मथुरीला यादव वंशातील दार्श नावाचा एक राजा राज्य करीत होता. तो राजा अतिशय पराक्रमी आणि शूर होता. तसाच तो स्वभावाने उदारही होता. त्याचे राज्य फार विस्तारलेले म्हणजेच मोठे होते. त्याने केलेले अनेक मांगलिक राजे त्याच्या दास दरबारात त्याच्यासाठी नजराणे घेऊन येत असत आणि दार्श राजाला लावून नमस्कार करीत आणि मग राजाची कृपा झाली की अतिशय आनंदित होत असत. त्याच्या राज्यातील ऋषी मुनी आणि सर्व प्रजाजन राजाचे सतत कल्याण हो म्हणून देवाच्या नित्यनेमाने प्रार्थना करीत असे. जो कोणी याचक जे जे मागेल ते राजा त्याला लगेच देत असे. त्याच्या राज्यात दारिद्र्य, उपाशी, आजारी असा कुणीही नव्हता. 14 विद्या आणि 64 कलात असाच कलांतामध्ये राजा स्वतः निपुण होता. त्याच्या असलेली अफाट चतुरंग सेना पाहून सर्व राजे भयभीत होऊन असत. दार्श राजाचे बोलणे वागणे सुद्धा अतिशय गोड होते. तो अतिशय सत्यवचनी होता. राजाच्या आवडत्या पटराणीचे नाव होते कलावती. ती धर्मतीर्थ मानण्यात आलेल्या काशी नगराची राजकन्या होती. दिसायला अतिशय सुंदर होती. तिचे होठ तोंडल्यासारखे तांबडे लाल होते. तिचे डोळे सुद्धा कमळासारखे सुंदर होते. ती बाह्याने सिंहकटी, लांब सडक आणि काळेभोर होते. तिची चाल हंसीसारखी अतिशय डोलदार होती. तिचे केस भरपूर लांब सडक आणि काळेभोर होते. तिचा चंद्रासारखा गोल चेहरा फार लांबून दिसत होता. राणी हसली की तिचे हिरण्यासारखे पांढरे शुभ्र असलेले दात तेजाने नुसते झळकळत असत. अशा या अतिशय स्वरूप सुंदर राणीवर राजाचे फार फार प्रेम होते. एक दिवस त्याने आपली महाराणी कलावतीला आपल्या महालात यावे असा तातडीने निरोप पाठवला. पण राणी आली नाही. तिच्या अतिशय सुंदर अशा स्वरूपाने वेडावलेला राजा कामातूर होऊन स्वतः आपणाहून तिच्या महलात गेला. तिच्याजवळ जात मोठ्या प्रेमाने तो म्हणाला, राणी, मला नकार का बरं पाठवला? तुझ्या मनात माझ्याबद्दल राग किंवा काही किंतु तर नाही ना? ये, अशी मला भेट. आपल्याला चांगला रूपवान आणि रूपसंपन्न गुणवान पुत्र असावा असे तुला नाही वाटत का? राणीने राजाचे बोलणे ऐकले. त्याबरोबर गोड हसून राणी म्हणाली, महाराज, आपण माझे नाथ आहात, प्राणप्रिय पती आहात. आपली आज्ञा पालन करणे हे माझे कर्तव्य आहे. पण तरीही ती मी मानली नाही, कारण सध्या मी शंकराचे व्रत धरले आहे म्हणून मी व्रतस्थ आहे. व्रतस्थ रोगी, गर्भिणी, वृद्ध, अशक्त आणि ऋतुस्नान असलेली स्त्री पतीने नेहमी दूर ठेवावी असे शास्त्रात सांगितलेले आहे. ज्यावेळी स्त्री पुरुष दोघंही मनाने अतिशय आनंद असतील, चिंताविरहित असतील, तो दिवस जर पर्वकाळ किंवा व्रताचा दिवस नसेल तर त्याच वेळी पंचपक्वानांचे जेवण करून मोठ्या प्रीतीने एकमेकांनी प्रेमरसाचे प्राशन करावे. हा राजधर्म सांगितला आहे. मी आज आपली आज्ञा मोडली त्याबद्दल मला क्षमा करा. पण दार्श राजाने कामाने अतिशय आंधळा झाला होता. अशा तऱ्हेचे कामांतुराला कोणाचे भय किंवा लाज नसतेच. राजाने राणीचे काहीही म्हणणे न ऐकता जबरदस्तीने राणी कलावतीला अतिशय उष्णतेने तापलेल्या लोखंडाच्या राजाने राणीचे काही न बोलणे ऐकता जबरदस्तीने राणी कलावतीला एकदम आपल्या बाहूपाशात ओढले. पण तेवढ्यात झाली काय? एखाद्या अतिशय उष्णतेने तापलेल्या लोखंडाच्या खांबाला मिठी मारल्यानंतर जसे सर्व अंग भासते तसे राजाचे संपूर्ण अंग भाजले गेले. त्या सरशी कलावतीला एकदम दूर सारून दिले. राजाने तिला विचारलं, राणी, हा काय प्रकार आहे? आम्हाला याचा अगदी स्पष्टपणे खुलासा हवा आहे. मग राणी कलावती नम्रपणे राजा दार्शसे म्हणाली, महाराज, आपण रागू नका. मी सारं काही आपणास स्पष्ट करून सांगते. दुर्वासा मुनी हे माझे गुरु. त्यांनी मला जप करण्यासाठी शिवपंचाक्षर मंत्र दिला आहे. त्या मंत्राचा सध्या मी अहोरात्री जप करत आहे. मी स्वतः आता ह्या जपामुळे पावन झाले आहे, अतिशय पवित्र झाली आहे. मी संपूर्णपणे शुद्ध झाली आहे. माझे सर्वांग चंद्राप्रमाणे अतिशय शीतल आहे. पण महाराज, आपली काया आपल्या मनात निर्माण झालेल्या पापामुळे अपवित्र झालेली आहे. आपण कधीही चुकून सुद्धा शंकराची पूजा अर्चना केली नाही. अभक्ष्य अधूनमधून भक्षण केले. गुरुकृपेमुळे मला आता त्रिकाल ज्ञान प्राप्त झाले आहे. आपल्या हातून कधीही व कोणत्याही प्रकारचे गुरुसेवा झाली नाही. तेव्हा राज्य उपभोगानंतर आपल्या नशिबी नरक यातना आहेत, हे अगदी सत्य आहे. दार्श राजा कलावतीचे बोलणे अगदी बारकाईने लक्षपूर्वक ऐकत होता. आपले दोष आता आपल्याला स्पष्ट त्याला दिसत होते. कलावतीचे बोलणे ऐकून आता त्याचे मन पश्चातापाने पावन झाले होते. म्हणून गंभीरपणे तो कलावतीला म्हणाला, प्रिय कलावती, तू मला तो शिवमंत्र दे, म्हणजे आजपर्यंत मी जी पापे जाणते अजाणतेपणे केली त्याचा पूर्णपणे नाश होईल व त्या योगे माझ्या जीवनाचे सार्थक होईल. तेव्हा राणी कलावती राजा दार्शास म्हणाली, महाराज, तुम्ही माझे सर्वस्व आहात, नाथ आहात. मी तुमची दासी आहे. धर्माप्रमाणे तुम्ही माझे गुरु आहात. तेव्हा मी तुम्हाला धर्माचरणाचा विरोधी वर्तन करून मंत्र देऊ शकत नाही. तर मग मला मंत्र मिळवण्यासाठी मी काय करायला हवे? नाथ, मी सांगते ते नीट ऐका. यादव कुळात गर्गमुनी नावाचे श्रेष्ठ ऋषी आहेत. ते अतिशय विद्यावंत आहेत. तेव्हा आपण आता त्या गर्गमुनींना शरण जा आणि त्याच्याकडून स्वतःसाठी शिवमंत्राची दीक्षा घ्या. आणि कलावती राणी नम्रपणे म्हणाली,
राणीचे हे बोलणे ऐकून आणि मग राजा आपल्या राणीसह गर्गमुनीच्या आश्रमात जाऊन दाखल झाला. आपल्याकडे एक महान राजा येतो आहे हे पाहून त्या दोघांना सामोरे आले आणि राजाने त्यांना साष्टांग नमस्कार घातला व हात जोडून नम्रपणे गर्गमुनी समोर उभा राहिला. महाराज, आपण स्वतः काय येणे केले? गर्गमुनींनी त्यांना विचारले. गुरुराज, आपण मला शिवदीक्षा द्या. या मंत्र या मी पापी आहे, माझ्यावर कृपा करा. अशा तऱ्हेने राजाचे अत्यंत नम्रतेने बोलणे ऐकून गर्गमुनींनी त्यांच्या पाठीवर ममतेने हात ठेवला. तेव्हा राजाला अतिशय धन्य वाटले. त्या दिवशी राजाने मुनीच्या येथेच मुक्काम केला आणि दुसऱ्या दिवशी गर्गमुनींना राजाला पवित्र अशा यमुना नदी स्नान करून येण्याची आज्ञा दिली. मुनींनी केलेल्या आज्ञेप्रमाणे राजा व राणी यमुना नदीमध्ये स्नान करून बाहेर आले आणि मग एका अतिशय भव्य वृक्ष गर्गमुनींनी दोघांकडून विधिवत यथासांग शिवाचे पूजन करून घेतले. राजा राणीने भगवान शंकराला हिरे माणिकांनी अभिषेक केला. उत्तम वस्त्रे, दागदागिने व भरपूर दक्षिणा वगैरे देऊन गुरूंची मनोभावे पूजा केली. जणू काही कुबेरानेच आपले भांडार येथे ओतले आहे असे तेथील अपूर्व असे दृश्य पाहून वाटू लागले. गर्गमुनींना दार्श राजाने अतिशय नम्रपणे लावून नमस्कार केला. गुरूंनी राजाला प्रेमातिशयाने आलिंगन दिले. त्याच्या मस्तकावर आपल्या उजवा कृपाहस्त ठेवला व प्रसन्न होऊन राजाला शिवमंत्र सांगितला. त्याबरोबर दार्श राजाच्या हृदयात ज्ञानरूपी चंद्ररूपी तेजाने प्रकाशित झाला व मनामध्ये असलेल्या आतापर्यंतचा अज्ञानाचा अंधार नाहीसा झाला. राजा जसा जसा अंधाराचा अहोरात्री जप करू लागला तसे तसे राजाच्या शरीरातून वासरूपी कावळे असलेले पापरूपी कावळे बाहेर पडू लागले. काहींचे जळून भस्म झाले, काही तर पंख जळाले, तर काही तडफडत राजाच्या शरीरामधून बाहेर पडले. थोडीशी ठिणगी पडली तर काट्याच्या राणच्या राण संपूर्ण जळून खाक होते. त्याप्रमाणे शिवमंत्राने राजाची आजपर्यंतची सर्व पापे जळून भस्म झाली. या अनुमतीने राजाला सुद्धा खूप आश्चर्य वाटले. न राहून राजाने ऋषींना प्रश्न केला. गुरु महाराज, माझे तन मन मला आता खूपच निर्मळ झाल्यासारखे वाटत आहे आणि हे कशाने बरं असे झाले? राजाने निष्पापपणे विचारले. तेव्हा गर्गमुनी राजाला म्हणाले. राजा, तुझ्या शरीरात वास करून असलेली अनंत जन्माची महापापे कावळ्याच्या रूपाने तुझ्या शरीराबाहेर निघून गेली आहे, म्हणून तुला अशा तऱ्हेची अनुभूती प्राप्त झालेली आहे. मग राजाने गुरुला पुन्हा अतिशय आदराने नमस्कार केला व म्हटले. गुरु महाराज, आपण खरोखरच धन्य आहात. आपण दिलेला पंचाक्षरी मंत्रसुद्धा खरोखर धन्य आहे. आपण मला संपूर्णपणे पावन केलेत. इतके दिवस काम, क्रोध, लोभ, मत्सर सर्व महाभूतांचा तडाख्यात मी सापडलो होतो. तसेच अशा आकांक्षा, तृष्णा, कल्पना, इच्छा, वासना या जाखीनी मला छळत रात्रंदिवस छळत होत्या. माझ्या या सर्वांनी केलेला तो सर्व छळ आता थांबला आहे. खरोखर सहस्र जन्माचे ज्ञान आपल्यामुळे मला झाले आहे. माझी सर्व पापे आता जळून गेली आहेत. महाराज, आता मी माझ्या पापाचे वर्णन काय करू? भक्षण करणे, दारू पिणे, परस्त्रीकडे पाहणे, पापी दृष्टीने पाहणे, गुरूंची निंदा करणे असला अनाचार माझ्याकडून घडत होता. गोहत्या करणे, ब्रह्महत्या करणे, स्त्रीहत्या करणे, गुरुहत्या करणे, दुसऱ्यांची निंदा करणे, मित्रांचा गुरुद्रोह करणे, धर्मांची निंदा नासलती करणे, पंक्तीभेद करणे असा दुराचार करण्यास मला काहीच वाटत नव्हते. शंकर आणि विष्णू यांच्यात भेद करणे, दुसऱ्यांचे ज्ञान चोरून पुस्तके चोरणे, पक्ष्यांना उगाच ठार मारणे, उगाच नास्तिकपणा दाखवून वाद घालणे, स्त्री लंपट होणे, कृतज्ञ होणे, दुसऱ्यांचे धन हिरावून घेणे, तीर्थाचा नायनाट करणे, दीन माणसांना मारणे इत्यादी गोष्टी करण्यास माझे मन अजिबात कचरत नसे. भगिनी, माता, पिता यांची हत्या करणे, कन्येचा विक्रय करणे, गाईला विकणे, दूध विकणे, गाव जाणणे, आत्महत्या करणे, भ्रूणहत्या, बालहत्या करणे अशा तऱ्हेची अनेक महापापे माझ्या हातून सहस्र जन्मात घडली होती. आपल्या कृपेमुळे माझी सर्व पापे जळून नष्ट झाली व त्याच्या बंधनातून मी मुक्त झालो आहो. त्याच्या शिवमंत्राने नाद झाला आहे. माझ्या पदरी थोडेफार पुण्य होते म्हणून मला हा मानवजन्म मिळाला आणि गुरुकृपेने मला प्राप्त झालेल्या या मानवजन्माचे आज खरोखर सार्थक झाले असे म्हणून राजाने पुन्हा एकदा गुरुला नम्रपणे नमस्कार केला व सर्व प्रकारे दान दक्षिणा देऊन संतुष्ट केले. अशा तऱ्हेने आपल्या जवळपास गुरु असूनही त्याचा जे अनुग्रह घेत नाही, तसेच गुरु संकटात असताना आपण स्वतः मजेत राहतात, अशा ज्ञानरूपी गुरु कसा काय प्रसन्न होणार? काही असे म्हणतात, गुरुला तन मन धन अर्पण काय मिळणार आहे? गुरु थोडा शाश्वत आहे, त्याला काय अमरत्व प्राप्त होणार आहे असे सांगतात.
तोही नाशवंत आहे. पण असे जे म्हणतात त्यांचे मिळवलेले ज्ञान, वैराग्य, शास्त्रपठण सर्व काही व्यर्थ आहे असे समजावे. कारण ज्या मापाने तांदूळ मोजतात त्या मापाला तांदळाचा काहीच लाभ होत नाही. असे व्यवहारात आपण नेहमीच पाहत असतो. घाण्यात ऊसाचा रस काढला जातो पण घाण्याला त्याची रसाची चव अजिबात कळत नाही. तसेच ज्या भांड्यात साखर भरून ठेवली असते त्या भांड्याला साखरेची गोडी थोडीसुद्धा कळत नाही. त्याप्रमाणे या जगामध्ये गुरुला न मानणाऱ्या माणसाची स्थिती होत असते. हे सतत लक्षात ठेवले पाहिजे. आता ओम नमः शिवाय या शिवमंत्राचा उपदेश घेतला. दार्श राजा तसा नव्हता. त्याने गुरुला पूर्णपणे संतुष्ट केले आणि आता आपल्या कलावती राणीसह तो आपल्या घरी परतला. राणी कलावतीने अशा तऱ्हेने आपल्या पतीचा खरोखर उद्धार केला. राजाने शिवमंत्राचा जप सदोसदी चालू ठेवला. त्यामुळे त्याच्या राज्यातून रोग, मृत्यू, दुष्काळे सर्व कायमचे पळून गेले. कुणी दुःखी राहिले नाही. संतुष्ट झालेले दार्श राजाने कुर्तर्त्याने कलावतीला मोठ्या प्रेमाने आलिंगन दिले. पूर्वीच्या राजाच्या सर्व अंगाला जाळून काढणाऱ्या तिच्या मृदू स्पर्शातून आता चांदण्यांच्या शीतल अशा छिडकाव होत होता. यथा राजा तथा प्रजा. त्याप्रमाणे आता या राजामुळे सर्व काही प्रजाही शिवपूजन, शिवकीर्तन, सतत शिवमंत्राचे जप करू लागले. घरोघरी रुद्र अभिषेक, ब्राह्मण भोजन, मंत्र जागरण होऊ लागले आणि सर्व प्रजानन सुखी झाले. अशा तऱ्हेने भवमुक्त झालेल्या दार्श राजाची ही गोष्ट नित्य जे कोणी वाचतात किंवा ऐकतात या कोणाला ऐकवतात त्याच्या मागे शंकरपाठी राखा असतो. त्याचा संसार सुखाचा होतो. त्याच्या घरी सुख, समृद्धी, शांती, महालक्ष्मी सतत नांदते असे स्वतः शिवाने सांगितले. आणि दार्श राजाप्रमाणे त्याचा संसाराचा सर्व व्याप तापातून मुक्ती मिळते आणि महाकालेश्वराचा आशीर्वाद राहतो. तर अशी ही दार्श राजाची कथा होती. तर मित्रांनो, मला अशी आशा आहे की तुम्हाला ही कथा आवडली असेल. आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जो कोणी ही कथा ऐकतो त्याला अखंड सौभाग्याची प्राप्ती होते. तर सर्वांनी ही कथा रोज ऐकावी, जास्तीत जास्त जणांना शेअर करावी. जय श्री महाकाल. मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत व्याधरणाची कथा. तर मित्रांनो, तुमच्या बऱ्याच काही कमेंट्स आल्या. अशाच कमेंट्स करत राहा आणि माझा आत्मविश्वास वाढवत राहा. तर मित्रांनो, आपण या शिवलीला अमृताच्या कथा पण ऐकल्या तरी आपले सारे पापाचे जळून भस्म होते आणि शिवाचा आशीर्वाद राहतो. तर रोज हे पारायण करा आणि 15 कथा आहेत तर रोज ऐका. वटपौर्णिमापर्यंत दररोज ऐका. तर आपलं एक पारायण केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल. अध्याय 2, व्याधरणाची कथा. कथा खूप छान आहे. ऐकल्याने सारे पापाचे नाश होते आणि अखंड सौभाग्याची प्राप्ती होईल. श्री गणेशाय नमो नमः. व्याधरणाची कथा. ज्या ज्या ठिकाणी नेहमी शंकराचे स्मरण चालू असते तेथे मुक्ती वास करत असते आणि त्यामुळे मोठमोठी संकटे नाश पावत असतात. हे शिवस्मरण मुद्दाम केले किंवा चेष्टा करता करता केले अथवा न कळत केले तरीही कोणत्याही प्रकारे नामस्मरण करणाऱ्यावर श्री शंकर प्रसन्न होतो. ज्याप्रमाणे लोखंडाला परीस लागला म्हणजे ज्याचे जसे सोने होते तसेच नकळत अमृत प्राशन केले तरी त्याप्रमाणे अमरत्व प्राप्त होते. अथवा योग्य औषधी आपणास न समजता भक्षण केली तरी रोग नाहीसा होतो. वाढलेल्या गवतावर, गंजीवर एखाद्या अजान बालकाने त्याला न समजता ठिणगी टाकली तरी ती सगळीच्या सगळी गवताची रास जळून खाक होते. त्याप्रमाणे कळत न कळत कसेही शिवनाम घेतले तरी नामस्मरण करणाऱ्या त्या व्यक्तीच्या पापांचा नाश झाल्याशिवाय राहत नाही. एखाद्याने विनोदाने शिवाचे नाम घेतले असले तरी इतर लोक शिवनामाचा जप करता म्हणून एखाद्याने चिडूनसुद्धा नामस्मरण केले शिवाचे. अरे हे असे का सारखे जीव गेल्यासारखे शिवशिव ओरडत आहे. माझे डोके उठले आहे. त्याच्या या ओरडण्याने एकसारखे शिवशिव म्हणून त्यांना काय मिळतं कुणास ठाऊक. मला तरी काहीच कळत नाही. असा त्रागा केला असे सुद्धा केले चिडून तरी पण त्रागा करताना शंकराचे नाव न कळत त्याच्या तोंडून घेतले गेले. एवढंच काय, आपल्या स्वतःच्या किंवा घराच्या मुलाची नावं शंकराची ठेवली असल्याने त्यांना दिवसभरात हाक मारताना आपोआप शंकराचे नामस्मरण झाले तरी भोळा शंकर त्याच्यावर प्रसन्न होतो. त्यातही महाशिवरात्रीची शुभदिनी जर उपवास व जागरण घडले, बिल्वपत्रांनी शंकराची मनोभावे पूजा केली तर 1000 जन्माची पातके तत्काळ नष्ट होऊन जातात. तसेच जो कोणी शंकराला रोज बेल वाहतो तो स्वतः उद्धारून जातो. एवढेच नव्हे तर अशा व्यक्तीच्या दर्शनाने इतर व्यक्तीचा सुद्धा उद्धार होऊन गेल्याशिवाय राहत नाही. महाशिवरात्रीच्या पवित्र अशा दिवशी वशिष्ठ, विश्वामित्र यांच्यासारखे थोर विद्वान, पूजनीय श्रेष्ठ मुनी तसेच यक्ष, गंधर्व, देव, देवीसुद्धा शंकराची पूजा करीत असतात. कारण महाशिवरात्रीचे महत्त्व अतिशय आगळे वेगळे असे आहे.
सहज एखाद्याकडून शंकराचे नामस्मरण घडले तरी पण पापी माणूस कसा पुण्यवान होतो त्याची एक सुरस कथा तुम्हाला मी सांगत आहे. तर कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा. कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा आणि माझा आत्मविश्वास वाढवा. जसे हजारो गावांच्या तुमच्या कमेंट्स येतात तशाच गावाच्या तुम्ही कमेंट्स करत राहा. शालिनी भक्तिसागर कथा हे सुद्धा माझं चॅनल आहे, तर त्या चॅनलला पण सबस्क्राईब करा. आता एक जुनी गोष्ट आहे तर ती कथा ऐका. महाशिवरात्रीची फार जुनी गोष्ट आहे. त्यावेळी विंध्य पर्वतावर एक शिकारी राहत होता. त्याच पर्वताच्या जंगलात राहणारे हरणे, पक्षी, जंगली जनावरे मारावरीत आणि त्यावर आपली रोजची उपजीविका करावी एवढेच त्याला कळत होते. त्याच्या नावावर रोजच्या रोज घडणाऱ्या प्राणहत्येची पापे चढली होती. पण त्या अज्ञानी भिलीलाला त्याची थोडीसुद्धा जाणीव नव्हती. माघ महिना अगदी संपत आला होता, पण बोचरी थंडी अजूनही अंगाला बोचत होती. पोटाची खळगी भरायलाच हवी होती. पण हा शिकारी त्या दिवशी भल्या पहाटेला आपल्या घरातून बाहेर पडला. धनुष्यबाण, जाळे आणि इतर हत्यारे आपल्याबरोबर घेऊन तो नेहमीप्रमाणे चालला होता. गावाच्या अगदी टोकाला एक छोटेसे पण अतिशय सुंदर शिव मंदिर होते. आज महाशिवरात्रीचा पवित्र दिवस होता, त्यामुळे आजूबाजूच्या खेड्यातून अनेक लोक शंकराच्या दर्शनासाठी त्या देवळात मुद्दाम आले होते. मंदिर आंब्याच्या टहाळे कागदाच्या पताका लावून उत्तम प्रकाराने शृंगारले होते. कळसावर शंकराचा ध्वज फडफडत होता. मंदिरावर दिवे लावून आरास केली होती. मंदिराच्या गाभाऱ्यात मध्यभागी पवित्र असे सुंदर शिवलिंग होते. लोक मोठ्या भक्तिभावाने शंकराची पूजा करीत होते. अभिषेक पात्रातून शिवलिंगावर पवित्र पाण्याच्या धारा गळत होत्या. मंत्रघोष चालू होता. टाळ मृदुंग हातात घेऊन तन्मनतेने भक्तिजन कीर्तन करीत होते, नाचत होते. देवळात दिवाची आरास केली होती. भक्तांनी भक्तीने लावलेल्या उदबत्तीचा कापूर यांचा सुगंध गाभाऱ्यात सरवरत दळवळत होता. शिव 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 हर साम सदाशिव सह असा जयघोषाने सारे वातावरण भक्तिमय झाले होते, भारून गेलेले होते. या देवळापाक्षी घरामधून उपजीविकेसाठी बाहेर पडलेला आपला शिकारी येऊन पोचला. तेथे असलेली गर्दी पाहून तेथे तो थोडा थांबला व लोक काय काय करीत आहेत हे मोठ्या कुतूहलाने पाहू लागला. अशा तऱ्हेने तो तेथे थांबला असताना बराच वेळ गेला आणि मग काय हा मूर्खांचा बाजार भरला आहे. पण या दगडाला देवाला कधी पाजर फुटणार आहे. बोलून चालून एक निर्जीव दगड. हे मूर्ख त्याच्यासमोर पैसे काय ठेवत आहे, फळे काय ठेवत आहे आणि पंचपक्वानाने खाण्याच्या याच्या नशिबात असूनही उपवास काय करीत आहे आणि या न हलणाऱ्या न बोलणाऱ्या दगडाच्या देवाचा हर साम सदाशिव हर हर महादेव म्हणून जय जयकार करत आहेत. काय म्हणावे अशा लोकांना. आपले आपण चला, या मूर्खाच्या नांदी लागून उपयोग नाही. मला माझे तर व माझ्या मुला बायकोंचे पोट भरण्यासाठी शिकार करायला हवी असे स्वतःशीच बडबडत तो व्याध आपल्या दैनंदिन कामासाठी चालू लागला व गर्दी रानात शिरला. देवळाच्या डाव्या बाजूला लोकांची फार गर्दी नसल्याने शिकाऱ्याने देवळाच्या उजव्या बाजूने चालत जाऊन रस्ता पकडला. रस्त्याने पुढे चालत जात असताना लोकांची नकल करण्यासाठी तोही आपल्या तोंडाने हर हर महादेव, हर हर साम सदाशिव, शिव शिव असा तो साम, असा तो व्याध असे सारखे म्हणत होता. पण त्यामुळे झाले काय, लोकांची नक्कल करत म्हणून शंकराचे नाव आपल्या तोंडाने घेतल्यामुळे त्याचे दोष नाहीसे झाले. त्याची आतापर्यंतची सर्व पापे हळूहळू नाहीशी होऊ लागली. बराच वेळ रानात इकडे तिकडे भटकून शोधाशोध करण्यात घालवून आज व्याधाला एखादी लहानशी सुद्धा शिकार मिळाली नाही. सूर्य मावळतीला गेला, अस्त पावला. हळूहळू रजनीने आपले काळे पांघरून सर्व विश्वासावर तत्परतेने अगदी अलगद पसरले. विद्वान लोक सभेतून निघून गेल्यानंतर ज्याप्रमाणे मूर्ख लोक जोरजोरात ओरडून आपले मत जाहीर करतात, त्याप्रमाणे सूर्यराज पश्चिमेला निघून गेल्यानंतर तारे उसन्या प्रकाशाने आकाशात चमचम करू लागले. हळूहळू सारे आकाश ताऱ्यांनी व्यापून टाकले. आज संपूर्ण दिवसभरात व्याधाला काहीच शिकार मिळाली नव्हती. सकाळपासून त्याच्या पोटात अन्नाचा एक कणसुद्धा गेलेला नव्हता. पण करावे तरी काय हे त्यामुळे त्याला काही सुचेना. तेवढ्यात त्याला थोड्याशा अंतरावर एक मोठे सरोवर दिसले. सरोवरात सुंदर सुंदर कमळे फुटलेली होती आणि सरोवराच्या काठी हिरव्यागार मोठमोठ्या बिल्ववृक्षांची दाटी होती. झाडी इतकी दाट होती की समोरचे अगदी हाताच्या अंतरावरचे काहीच दिसत नव्हते. चंद्राची किरणही आत प्रवेश करायला घाबरतील इतकी हिरवीगार झाडी व शांत व सुंदर सरोवराभोवती पसरलेली होती. आता तर रात्र अधिकाधिक गडद होती.
चालली होती. व्याध तिथल्या एका उंच बेलाच्या झाडावर चढून बसला. सरोवराचे पाणी पिण्यासाठी या रात्रीच्या वेळात तरी एखादे जनावर येईल या आशेने धनुष्याला बाण लावून अगदी सावधपणे तो तयारीने बसला होता. कान आवाजाचा कानोसा घेतो तेव्हा तो संधीची वाट पाहत होता, पण पानाच्या दाटीमुळे त्याला समोरचे काहीच नीट दिसत नव्हते. अशा स्थितीमध्ये बसून मग त्याने आपले धनुष्य व बाण डाव्या हातात धरले आणि उजव्या हाताच्या झाडाच्या फांदीच्या चेहऱ्यासमोर येणारी समोरची पाने तेथेच तोडून खाली टाकायला सुरुवात केली. योग्याने तो ज्या झाडावर बसला होता त्याच झाडाखाली एका शंकराचे लिंग होते. व्याध ज्या झाडावर बसला होता त्या झाडाखाली एक शंकराचे जुने मंदिर होते आणि लिंग होती. त्या बेलाची पाने तोडत होता, खाली टाकत होता. ती पडलेली पाने न कळत पिंडीवर पडत होती. व्याधाला संपूर्ण दिवसभरात शिकार न मिळाल्यापासून उपास घडला होता. आता रात्रीच्या वेळी झाडावर बसून शिकारीची वाट बघताना आपोआप जागरण घडत होते त्याच्या हातून. बिल्वपत्रांनी व्याधाला न कळत त्याच्या मनात नसताना सुद्धा शंकराची पूजा झाली होती आणि लोकांच्या मूर्खपणाला हसण्यासाठी तो आपल्या तोंडाने सारखा शिव शिव, हर साम सदाशिव, हर हर महादेव नक्कल करत होता. त्यामुळे आपोआपच नकळत शिवाचे नामस्मरण त्याच्या हातून घडून गेले होते. रात्रीचा एक पहार उलटला गेला असेल. बेलाच्या झाडावर बसलेल्या व्याधाला जनावराची चाहूल लागली. त्याने त्या अंधारात नीट निरखून पाहिले तेव्हा त्याला दिसले की एक सुंदर हरणी त्या सरोवराच्या पाणी पिण्यासाठी तेथे आली होती. व्याधाने भात्यातून बाण काढून प्रत्याला ताणली आणि धनुष्याला बाण लावला आणि तो बाण सोडणार तोच ती हरणी मनुष्यवाणीने व्याधाला म्हणाली, अरे व्याधा थांब, तू बाण सोडू नको. मला आधी सांग की मी तुझा काही अपराध केला आहे का? मी गर्भिणी आहे. माझ्या पोटातल्या कोवळ्या जीवाने तुझे काय केले आहे? माझ्यासारख्या गर्भवती हरणीला मारलेस तर तुला फार मोठे पाप लागेल, हे लक्षात घे. 100 बैल मारले तर गोहत्या केल्यासारखे पाप होते. 100 गोहत्या केल्या म्हणजे 100 गायींना ठार मारले तर एक ब्राह्मण मारल्याचे पातक मारणाऱ्याच्या माथी लागते. 100 ब्राह्मण मारले तर एका स्त्रीचा वध केल्याचे पातक लागेल. असा 100 स्त्रिया जो मारेल त्याला गुरुहत्या केल्याचे पातक लागतील. आणि व्याधा, गुरुहत्येतून 100 पट जास्त पातक एक गर्भिणी मारल्यामुळे लागते. म्हणून तू माझ्यावर बाण सोडण्यापूर्वी नीट विचार कर आणि एवढ्या मोठ्या पापाचे धनी व्हायचे आहे का तू, हे ठरव. व्याध म्हणाला, हे बघ हरणी, मला आज एकही शिकार न मिळाल्यामुळे कडकडीत उपास घडला आहे. माझी बायको पोरंही घरी उपाशीच झोपली असतील. त्यांना उपाशी ठेवल्याचे पातक मला लागेल आहे. पण तू हरणी असूनही शास्त्रात पारंगत असल्यामुळे बोलत आहे. असे हे कसे काय घडले याचे मला फार आश्चर्य वाटत आहे. तू पूर्वी कोण होतीस? तुला एवढे ज्ञान कसे प्राप्त झाले? हे सर्व मला तुझ्याकडून जाणून घेण्याची इच्छा आहे. आणि तू मला सांगणार असशील तर मात्र मी तुझ्यावर दया करीन. तू हे लक्षात घे. त्याबरोबर ती सुंदर हरणी त्या शिकाऱ्यास म्हणाली, अरे व्याधा, समुद्राचे मंथन करून त्यामधून देव दानवांनी जी 14 अनमोल अशी रत्ने बाहेर काढली त्यातील एक बहुमोल रत्न म्हणजे मी. माझे नाव रंभा. मला पाताक्षणी देव दानव दोघेही पार पागळले. माझ्या अंगाचा येणारा वास इतका सुंदर होता की त्या वासाने मोहित होऊन ऋषीमुनी आपले जप तप जाप्य पूजा अर्चना ईश्वर साधना सोडून वेगाने वेड्यासारखे धावत येत असत. माझे गाणे ऐकणे म्हणजे तर सर्वांना सुखाची एक पर्वणी वाटत असायची. त्यामुळे माझ्या स्वरूपाचा आणि नित्य गायन कलेतील नैपुणाचा मला अतिशय गर्व झाला. मी अहंकारी बनून माझे वागणेही तसेच झाले. माझ्या पुढे सर्व जग मला अगदी कसपट्यासारखे तुच्छ वाटू लागले आणि मी भगवान शंकराला तर पार म्हणजे पारच विसरून गेले. रात्रंदिवस शंकराची भक्ती करणारी मी पण शंकराची भक्ती करण्याचे अजिबात सोडून दिले. शिवरात्री, सोमवार, प्रदोष हे उपासही मी नित्यनेमाने करीत असे. आता ते करणेही मी सोडून दिले होते. गर्भाने धुंद झालेल्या मला आता नशेत राहावेसे वाटू लागले. अमृतापेक्षा मला दारू जास्त आवडू लागली. देवाचे अप्राह्य असे प्रेम लाथडून मी हिरण्य नावाच्या राक्षसावर भाळून गेली. त्याच्याबरोबर मदहोशीत मी रमून गेली. असाच एक दिवस हिरण्य राक्षस शिकारीला गेला होता. देवांचा तर तो शत्रू होता. देवांचे नाव घेतलेली त्याला अजिबात आवडत नसे. तो घरी नाही हे पाहून तेवढ्यात भगवान शंकराचे दर्शन घेऊन यावे असे त्या दिवशी का माहिती कोणास ठाऊक माझ्या मनाला वाटले आणि मी गुपचूप कैलास पर्वतावर आली. मला तेथे आलेली पाहताच भगवान शंकर तर फार रागवले आणि त्यांनी त्या रागाच्या भरातच मला शाप दिला. हे मूर्ख स्त्रिये, तू आता माझ्यासमोर येऊ नको. जा, मृत्यूलोकात जाऊन तू हरणी हो. तुझ्या त्या 2 अत्यंत आवडत्या मैत्रिणी, त्या तुझ्यासारख्याच, तुम्ही सर्वजण मला विसरलात. आता भोगा आपल्या कर्माची फळे. त्याही तुझ्यासारख्याच हरणी बनतील आणि तुझ्याबरोबर मृत्यूलोकी जातील. आणि तुझा तो यार, तो राक्षस हिरण्य, तो सुद्धा हरिण आता होईल. माझ्या समोर जा आणि निघून जा. पृथ्वी तलावर जाऊन दोघं तुम्ही सुखाने आनंदाने तुमचा संसार करा. मी पश्चातापाने आणि दुःखाने रडत शंकराचे पाय धरले.
तेथे मी पुन्हा पुन्हा शंकराची स्तुती स्तोत्रे गायली, पण मला उशाप द्या अशी विनंती भगवान शंकराला केली. मला मनातून खरा खरा पश्चाताप झालेला पाहून भोळ्या शंकराचा थोडा राग कमी झाला. मग मला शंकर म्हणाले, 12 वर्ष मी दिलेला शाप माझा तुला भोगावा लागेल. 12 वर्षानंतर तुम्ही शापमुक्त होऊन तुम्ही कैलास पर्वतावर याल. जा आता. आणि अशा रीतीने शंकराच्या शापाप्रमाणे आम्ही पृथ्वीवर मृगयोनीत जन्म घेतला आहे. अरे व्याधा, मी गर्भिणी आहे. माझे दिवस पूर्ण भरले आहे. मला आता प्रसव वेदना सुरू होत आहे. तेव्हा तू अशा थोडा वेळ माझ्या घरी जाण्याची मला परवानगी दे. मी प्रस्तुत झाली की माझ्या बाळाला मी त्याच्या वडिलांच्या स्वाधीन करून लगेच येते. ते तुझ्याकडे परत येते. मग तुझ्या धर्माप्रमाणे उपजीविकेसाठी मला जरूर मान. हातातले धनुष्यबाण खाली धरून व्याध म्हणाला, असे मृगणी तू बोलतेस तर फार गोड ग, पण तुझ्या बोलण्यावर मी विश्वास कसा काय ठेवू? आपला तर प्राण प्रत्येकाला प्रिय असतो. तू येथे येऊन का जिवंत गेलीस? एकदा का इथे आलीस तर जिवंत गेलीस तर परत थोडीच इथे मरायला माझ्याजवळ येणार आहे. तेव्हा तर मला तुझ्यावर विश्वास ठेवता यावा यासाठी तू कसली तरी शपथ घे आधी आणि मग जा. मग तुझ्या त्याबरोबर ती हरणी पुढे म्हणाली, तर व्याधा ऐक, मी शपथ घेते. ब्राह्मण कुळात जन्म मिळून सुद्धा जो वेदांचा थोडासुद्धा अभ्यास करत नाही, रोजच्या रोज मनापासून स्नान सध्या करीत नाही, आपल्याजवळ असलेली विद्या दुसऱ्यास देताना जो पैसे घेतो, त्याचप्रमाणे ज्याला भजन पूजन अजिबात आवडत नाही, अशा गोष्टीमुळे त्याला लागणारे पाप माझ्या शिरावर राहील. दान देण्यासाठी जर कोणी तयार झाला तर तो जो कोणी विघ्न आणतो, आपल्या गुरुची निंदा करतो, तसेच शंकर विष्णू यांची निंदा नसलती करतो, ब्राह्मणांना एखादे दान देऊन ते पुन्हा त्याच्याकडून हिसकावून घेतो, विद्वान आणि सत्वशील सदाचारी अशी ऋषींची निंदा करतो, आपल्या स्वतःचा धर्म सोडतो, दुसऱ्यांच्यामध्ये भांडणे लावतो, त्यामुळे जी पातके लागतात ती सर्व पातके मला लागते. देवळात पुराण कथा कीर्तन चालू असताना जे कोणी विडा खातात त्यांच्या अंगावर कोड उठते. जे कोणी देवळात रतिसुखात रमतात तसेच पती पत्नीत मुद्दाम भांडणे लावून देतात, ते पुढील जन्मी नपुसुपिक म्हणून जन्म घेत असतात. दुसऱ्यांच्या वर्मावर जे मुद्दाम आघात करत असतात ते कावळे होतात. आपल्याला येत असूनही जो गुरु शिष्याला आपल्या जवळची विद्या देत नाही तो पिंगळा होतो. जे ब्राह्मण लोकांच्याकडून अनुचित दान घेतात त्यांना गंडमाळा होतो. दुसऱ्यांच्या गायी जे चोरून आणतात ते अतिशय अल्पायुष्य होतात. जो राजा आपल्या प्रजेला उगाच छळतो तो पुढील जन्मात वाघ आणि साप होतो. एखाद्याने एखाद्या साधूचा उगाच छळ जर केला असणाऱ्या त्याचा निर्वश होतो. घरात धान्य भरपूर असून सुद्धा जो आपल्या पतीला जी बाई स्वयंपाक करून चांगली करून वाढत नाही किंवा देत नाही, व्रत वैकल्याचा मोठ्या थाटामाटात करून पतीला अजिबात काही विचारत नाही, अशा स्त्रीला मृत्यूनंतर वटवाघूळचा जन्म मिळतो. आपला नवरा दिसायला मनासारखा अजिबात चांगला नाही म्हणून ज्या स्त्री आपल्या नवऱ्याला सोडून पुढील जन्मात बालविधवा होतात, एवढंच नाही तर व्यभिचार पण करतात, आपल्या आयुष्यभरात शेवटी वेश्या बनतात. ज्या स्त्री आपल्या नवऱ्याची नेहमी निर्भत्सना करतात त्या पुढील जन्मात दासी बनतात. जे सेवक आपल्या धनाचा विश्वासघात करतात त्यांना कुत्र्याचा जन्म मिळतो. नोकरांपासून रोजच्या रोज भरपूर काम करून घेऊन जो धनी नोकराला त्याला ठरलेला पगार देत नाही तो पुढील जन्मी भिकारी होऊन भीक मागत दारोदारी हिंडू लागतो. पती पत्नीच्या सुखाचा चाललेला एकांत जो चोरून बघतो त्याची स्वतःची बायको पडून जाते. शेवटी तो अन्नाला महाग होतो. जो दुसऱ्यावर करणी करतात, भूत बनतात, पिशाच बनतात. जी स्त्री मासिक धर्माचा विटाळ घरात कालवते तिचे पूर्वज नरकात पडतात. तिच्या घरी देव किंवा पित्तर कधीही पाय ठेवत नाही. देवाच्या देवळात दिव्याचे तेल जे चोरून नेतात त्यांना जन्मामध्ये कधी मुलगा होत नाही. घरामध्ये स्वयंपाक करताना ज्या स्त्रिया नेहमी चोरून खातात त्या पुढील जन्मात मांजरी बनतात. आपल्या घरी आलेल्या अतिथीला शिळे पाळे खायला घालून आपण चांगले स्वतः पंचपक्वानांचे जेवण करणाऱ्या स्त्रियांचे त्यांच्या पोटात राहिलेले गर्भ आपाप गळून पडतात. जी मुली आपल्या आईवडिलांची सेवा करत नाही, म्हातारपणामध्ये छळतात, त्यांना मृत्यूनंतर माकडाचा जन्म मिळतो. आपल्या सासू सासऱ्यांना ज्या सुना उगाच त्रास देतात त्यांची होणारी मुले जगत नाही. तरी हे वादा, मी जर घरी येऊन येथे परत आले नाही तर वरील सर्व पाप मला लागेल अशी मी शपथ घेते. आता मला जाण्याची तू परवानगी दे. तेव्हा व्याध हरणीस म्हणाला, हे पतिव्रते, तू आता घरी जा आणि रात्र संपायच्या आत परत ये. व्याधा, तू खरोखर पुण्यवान आहेस. तुला जो कैलासनाथ शंकर प्रसन्न होईल. मी घरी जाऊन परत येते. असे म्हणून हरणी तेथून निघून गेली. झाडाच्या फांदीवर बसल्या बसल्या वेळ जाण्यासाठी चाळा म्हणून आपली समोरची बिल्वदले उजव्या हाताने तोडून व्याध आता खाली टाकतच होता. 2 प्रहर रात्र झाली होती. व्याधाने केलेल्या पापापैकी त्याच्या त्या कृत्यामुळे अर्धी पातके नष्ट झाली. हर हर साम सदाशिव साम शिव शिव या नावाची आता त्याला आवड उत्पन्न झाली. तो आता तोंडाने साम सदाशिव साम हर साम सदाशिवाय नमा हर हर महादेवाय नमा असे म्हणत म्हणत समोर टक लावून बघत होता. जागरण अनस्य त्याच्या हाताने घडतच होते.
तेवढ्यात त्या अंधकुशा अंधारात व्याधाला पुन्हा जनावराची चालण्याची चावल लागली. आता ही शिकार आपण साधायची अशी त्याच्या मनात ठरवून व्याधाने धनुष्याला बाण लावला. खरेच तेथे आता दुसरी हरणी पाणी पिण्यासाठी सरोवरापाशी आली होती. शिकार करण्यास तयारी टपून बसलेल्या व्याधाला पाहून भयभीत होऊन ती व्याधाला म्हणाली, जरा थांब, तू बाण सोडू नकोस. मरताना इच्छा अपुरी राहिली तर मुक्ती मिळत नाही असे म्हणतात. मी पती सहवासासाठी अतिशय कामातूर झालेली आहे. माझ्या मनात संचारलेल्या कामामुळे माझे सारे शरीर व्याकुळ झाले आहे. मला थोडा वेळ माझ्या घरी जाऊ दे, पतीकडे जाऊ दे आणि पती सहवास घेऊ दे. पतीला भेटून मी परत येते. आपल्या हातातील धनुष्यबाण खाली ठेवून व्याध तिला म्हणाला, हे हरणे, तुम्ही सर्वजणी खरोखर भाग्यवान आहात. तू घरी जाऊन जरूर पतीला भेटून ये, पण जाण्यापूर्वी तू परत शपथ घेऊन जा. तुला जर शास्त्र पुराण सर्व काही माहीत आहे तेव्हा आधी शपथ घे आणि मग घरी जा. व्याधा, विहिरी, तळी, सरावरे, देवळाभोवतालची बागे इत्यादी पवित्र स्थळी जो नष्ट करतो त्याला लागणारे महापातक मी परत आली नाही तर मला लागेल. लढवय्या क्षत्रिय असून जो युद्धाला भिवून पाठलाग दाखवून स्मरणरंगणातून पडत काढतो, वेदशास्त्रे यांची सतत निंदा करतो, महापुरुषांनी लोकहितास्त्र जे पवित्र ग्रंथ लिहिलेले आहेत त्याची निंदा नासलती करतो, जो संत ऋषी भक्त यांचा नेहमी द्वेष करतो, भगवान शंकरांनी जगप्रतिपालक विष्णू यांची चरित्र खोटी आहेत असे म्हणतो, त्यांची पापे जर मी परत इथे तुझ्यासमोर आले नाही तर माझ्या मस्तकावर चढतील. हे निषादा, आपला पुत्र आणि पुत्रवधू घरात उत्तम प्रकारे वागून आपले कर्तव्य उत्तम प्रकारे करीत असतानाही जे त्यांना सतत त्रास देतात, छळतात, ते पुढील जन्मी अतिशय कुरूप होतात. त्यांना कोणी भिक्षा वाढायला देखील होत नाही. जे भाऊसारखे आपसासात भांडत असतात त्यांना पुढचा मासाचा जन्म येतो. जो आपले गुरुचे उणे काढून मित्रमंडळींमध्ये चर्चा करीत राहतो त्याची सर्व संपत्ती नष्ट होते. जे वाटसरूंना लुबाडून त्यांची वस्त्रे दागिने चोरून नेतात त्यांना पुढील जन्म शमशानातील डोंबांचा येतो आणि प्रेतावर घातलेली वस्त्रे ते नेसतात, पांघरतात. साधूपणाच्या नावाखातील दांभिकपणाने जे अनाचार करतात त्यांना मृत्यूनंतर कुल्याचा जन्म घेतो. जी दासी स्वामींची मनापासून सेवा करीत नाही तिला मगरीचा जन्म प्राप्त होतो आणि जो स्वतःच्या कन्येची विक्री करून संपत्ती मिळवतो त्याला नंतर हिंस पशूचा जन्म प्राप्त होतो. आपल्या पतीची मनापासून नित्यनेमाने सेवा करणाऱ्या पतिव्रतेला जो सारखा त्रास देतो त्याला जन्मोजन्मी अनंत यातना सोसाव्या लागतात. जो ब्राह्मण असून दूध, ताक, रस विकेल जो पुढे जन्मी दारुडा होतो. विद्वान अशा ब्राह्मणाचा जो मुद्दाम अपमान करतो तो नंतरच्या जन्मामध्ये ब्रह्म राक्षस होतो. दुसऱ्याने त्याच्यावर केलेला उपकार त्याला परत आठवत नाही त्याला विष्ठेतून घडणाऱ्या जंताचा घाणेरडा जन्म येतो. जो ब्राह्मण कोठे श्राद्ध पक्षाला जेवायला जाऊन त्याच दिवशी श्रीसंगमासंग करतो त्याला मृत्यूनंतर कुत्र्याचा डुकराचा जन्म मिळतो. जो मुद्दाम जाणून बुजून खोटी साक्ष घेतो सर्व पित्त नरकात जातात. दोन बायकांशी विवाह करून तो फक्त एकावर जास्त प्रेम करतो त्याला पुढील जन्म गोचडीचा मिळतो. जो कोणी पाणी मुद्दाम अडवून ठेवतो त्याला मलमूत्र विसर्जन करताना त्या जागी खूप वेदना होतात. जो साधूंची संतांची स्वतःच्या मुखाने निंदा करतो त्याच्या तोंडातील सर्व दात लवकर पडून जातात. जो कोणी देवळात बसून जेवण करतो त्याला क्षयरोगाची बाधा जडून जाते. जो आपल्या राज्याची निंदा करतो त्याला भूक लागत नाही, तहान लागत नाही, जेवण जात नाही. ग्रहणाच्या वेळेस ग्रहण काळातच तो जेवण करतो त्याला पित्त रोग होतो. दुसऱ्याची लहान लहान मुले पळवून नेऊन दूर देशात विकतो त्याला महारोग होतो. जी स्त्री मुद्दाम राहिलेला गर्भ पाडते ती पुढील जन्मी वंध्या होते. जो पवित्र अशा देवालयाची मोडतोड करतो त्याचे हातपाय मोडतात. आपल्या पत्नीचा काहीही अपराध नसताना तिला जो पती सारखा छळतो अर्ध गवावत होतो. जो ब्राह्मणाच्या हातचे अन्न हिसकावून खातो त्यांचा वंश कधीही वाढत नाही म्हणजे तो निर्वंश होतो. गुरु, संत आणि आईवडील यांची जो कारणाशिवाय किंवा कारणापरत्व निंदा करतो त्याच्या बोलण्यात दोष उत्पन्न होऊन तो तोत्रा होतो आणि बोलताना सदोसदी अडळतो. जो ब्राह्मणाला कारण मारहाण करतो त्याच्या सर्व शरीरात भयंकर असे रोग उत्पन्न होतात. देवालयातील लावून जोपसलेले मोठे मोठे वृक्ष जो तोडतो तो पायाने पांगळा होतो. संसारात जो एकटाच चैन करतो, रंगेलपणे वागतो, दुसऱ्याची कोणत्याही गोष्टीसाठी पर्वा करत नाही त्याच्या अंगाला अत्यंत दुर्गंधी येईल असा भयंकर होतो. ब्राह्मणांकडून घेतलेले कर्ज जो मुद्दाम फेडत नाही त्याचा बाप त्याच्या पुढील जन्मात अगदी लहानपणीच मरतो. जो कधीही कुणाला दान करत नाही तो पुढील जन्मी अन्नासाठी सर्वत्र वनवन करत फिरतो. जो स्वतःच्या जन्म दिलेल्या मुलाचा द्वेष करतो, एखादा दारिद्र्य माणसाचे ठरत असलेले लग्न मोडतो, त्याच्या पत्नीला पुढील जन्मात मूल होत नाही, तिच्या पोटात गर्भाऐवजी नुसता गोळा वाढतो. जो पवित्र कधी कथा ऐकत नाही तो कानांनी बहिरा होतो. आई वडिलांना त्रास देणाऱ्यांचे कधीही पूर्ण स्वप्न होत नाही.
फक्त एकच देव श्रेष्ठ मानणाऱ्याला फक्त एकच मुलगा होतो. जो गोवध करतो त्याच्या पुढच्या जन्मात भांडकुळ बायको मिळते. जो बैल मारतो त्याला मुलगा मूर्ख होतो. मुक्या जनावरांचे अन्न पाणी विनाकारण किंवा मुद्दामपणे जो तोडतो त्याला मुकीच मुले होतात. जो दुसऱ्याच्या पतिव्रता स्त्रीवर डोळा धरतो अतिशय कुरूप आणि तोंडाळ बायको त्याला मिळते. जो आपल्या ज्ञानी गुरुचा त्याग करतो तो पुढील जन्मी स्वतःच मृत्यू पावतो. जो सूर्यासमोर तोंड करून लघवी करतो त्याने लहानपणी सर्वच्या सर्व दात त्याचे पडून जातात. डोक्यावरचे केस पांढरे होतात. आपल्या मृत बाळासाठी शोक करीत असणाऱ्या जो कुत्सितपणे विनोदाने किंवा उपरोगाने हसतात ते निपुत्रिक होतात. व्याधा, मी जर तुला दिलेल्या शब्दाप्रमाणे परत नाही आली तर सर्व पातकं मला लागतील असे मी तुला शाप देऊन सांगते. तिचा व्यवहार कुशल, विधतापूर्ण, कळकळीचे बोलणे ऐकून बरं जा, पण लवकर ये आणि तुझ्या नवऱ्याला भेटून लगेच ये असे म्हणून व्याधाने तिला परवानगी दिली. तिला जाण्यास परवानगी मिळताच जलपान करून उड्या मारत ती निघून गेली. तेवढ्यात एक सुंदर हरिण त्या पाणवट्यावर पाणी पिण्यासाठी आली. शिकाऱ्याने सावध होऊन आपले धनुष्य सावरले. व्याधाने धनुष्याला बाण लावताच त्या शिकाऱ्याला हरिण म्हणाली, निषादा, माझ्या दोन्ही स्त्रिया त्या या पतिव्रता आहेत. त्यांना विचारून मी परत येते. तुझ्या समोर येतो. मी तशी शपथ घेऊन जातो. रंगात येऊन एक रूपतेने तल्लीन होऊन कीर्तन करणाऱ्या भक्तांच्या भक्तीत जो माहीत असूनही अत्यंत आणतो त्याला वंशवेल कधीच वाढत नाही. आपापले नेमलेले नेहमीच काम सोडून जो दुसऱ्या जातीचे काम सुरू करू लागतो तो कायम नरकात पिचात पडतो. पवित्र स्थानाची तीर्थयात्रा करण्यासाठी निघालेले लोकांचे जो द्रव्य चोरून नेतो त्याच्या सर्व अंगावर असंख्य असे वण पडतात. तो कायमचा नरक यातना भोगतो. जो एकादशी, शिवरात्री असे उपास जाणून बुजून करत नाही त्यांचे हातपाय लवकर थकतात. शंकराची किंवा विष्णूची मूर्ती आपल्या हातून फोडणारा, भक्तांना काहींना काही त्रास देणारा, शिवमहिमा कधी न ऐकणारा तो नरकातला किडा बनतो. जो शिवमहिमाच्या कथा ऐकतो त्यांना स्वर्गाची प्राप्ती होते. आपल्या आईवडिलांना त्रास देणारा पिशाच होतो. आपल्या गुरुचा द्रोह करणारा लगेच मरून जातो आणि भूत यवनीत जाऊन अतिशय कष्ट भोगतो. ब्राह्मणाचा आहार केवढा मोठा आहे असे म्हणून हसणाऱ्यास तोंडास किळस वाटावे असा रोग होतो. त्याला काही अन्न खाता येत नाही. घरची गाय विकणारा, आपल्या कन्येचा विक्रय करणारा पुढच्या जन्मामध्ये माजर होतो आणि आपल्या रूपात तो आपली मुले आपण भक्षण करतो. जो आपल्या सख्या बहिणीकडे, पोटच्या मुलीकडे किंवा पतिव्रता परक्या स्त्रीकडे कामदृष्टीने पाहतो त्याला प्रमेव नावाचा भयंकर रोग होतो. देवाची भांडी, अलंकार चोरणाऱ्याला पंडुरंग होतो. आपल्यावर विश्वास ठेवणाऱ्या मित्राचा विश्वासघात करणाऱ्याला, आपल्या जन्मदाता आईवडिलांची हत्या करणाऱ्याला, आपल्या गुरुला संकटातून लोटून देणाऱ्या लगेच व पुढच्या जन्मात असंख्य यातना भोगाव्या लागतात. हे सत्य आहे, हे तू जाणतोस. अगाध सामर्थ्य असून जो गोवध आणि ब्राह्मण वध थांबवत नाही, ब्राह्मणाला घराबाहेर उपाशी बसून स्वतः आतमध्ये पंचपक्वानांचे जेवण करतो त्याला पोटातला आजार होतो आणि त्यामुळे खाल्लेले जेवण पचत नाही. जो शिवकीर्तन ऐकताना कंटाळा करतो, शिवपूजन कधीही व मनापासून करत नाही त्याला कानाचा रोग होतो. तसेच त्याला खूप वेदना होतात. दोन्ही कानांनी ऐकू येत नाही. जे तीर्थप्रसादाचा त्याग करतात त्याच्या नसा, हातपाय, कमरेतील नसा आखडतात. व्याधा, अशा प्रकारचे अनेक पापे जर मी परत आली नाही तर मला लागेल अशी मी शपथ घेतो. तरी आता मला माझ्या घरी पत्नींचा भेटीसाठी जाऊ दे. जा मृगराजा जा, आपण लवकर परत आहे असे म्हणून व्याधाने आपल्या तोंडाने जय जय शंकर, हर हर शंकर, हर हर महादेव असा नामस्मरण नामगजर सुरू केला. त्याचे डोळे पाण्याने भरून आले. वेळ जाण्यासाठी हाताने बिल्व दळे परत तोडू लागला. खाली टाकण्याचा चाळा सुरूच होता. शिवरात्रीसारख्या पवित्र दिवशी त्याला रात्रभर जागरण घडले. त्याला निरूपण ऐकायला मिळाले. 4 वेळा त्याच्याकडून शंकराचे पूजन झाले. त्यामुळे मागील 7 जन्माची पातके पूर्ण जळून भस्म गेली. जो ही कथा ऐकतो त्याचे मागील जन्माची 7 जन्माची पातके पूर्णपणे जळून भस्म होतात. मग पहाट झाली. झाडावरच्या घरट्यामधून पक्षी किलबिल करू लागले. पूर्वेला तांबडे फुले फुटली. साऱ्या विश्वावर लाल लाल कुंकवाचा सडा पडला. अशी लाली आकाशात सर्वत्र पडली. तेवढ्यात आणखी एक हरणी त्या तळाच्या काठीवर पाणी पिण्यासाठी आली. तिने मान वर करून झाडाकडे पाहताच तिला यमासारखा व्याध झाडावर बसलेला दिसला. त्याबरोबर ती त्याच्याकडे केविलवाणी बघत म्हणाली, व्याधा, मला तू मारू नको. माझी छोटी छोटी पडसे घरी आहेत. ती भुकेली असतील. त्यांना अद्याप खाता येत नाही. नसल्याने माझे दूधच पितात. मी त्यांना दूध पाजून लगेच घरी येते तुझ्यासमोर. मग तू मला मार. व्याधाला तिचे ते बोलणे ऐकून फार आनंद झाला. कारण आता
आता त्याला काय बोलते ती हे ऐकायची त्याला उत्सुकता लागली होती. व्याध त्या हरणाला म्हणाला, तू जरूर घरी जा, पण शपथ घेऊन जा. मग ऐक व्याधा, जो कोणी गुरांना खावाय चांगले आणि योग्य असलेले गवत उगीच जाळून टाकतो, गाव उगीच जाळतो, गाईला आणि ब्राह्मणाला पिण्यासाठी पाणी मिळू देत नाही, त्याला क्षयरोग होतो. जो ब्राह्मणाची घरे लुटतो, त्याच्या सगळेचे सगळे पूर्वज नरकात पडतात. आई मुलात पती पत्नीत जो भांडणे लावतो, देव ब्राह्मणांना सुद्धा जो मान देत नाही, त्याचे स्वतःच्या तोंडाने सतत निंदा करतो, तो यमराज त्याचे हातपाय तोडून दुसऱ्याच्या किंवा स्वतःच्या घरी चोरी करतो, कोठे कधी साधू संतांचा सत्कार करत नाही, त्याला मनामधून फार वाईट वाटते, त्याला डोळ्यांचे आजार होतात, त्याची दृष्टी खूप अधू बनते. जे लोकांची चांगली चांगली पुस्तके चोरून नेतात ते मुके होतात, जे उत्तम असे रत्नांची चोरी करतात त्यांना अंधत्व प्राप्त होते, जे फार गर्व करतात त्यांना रेड्याचा जन्म मिळतो, भक्ताची जे उगाच उठसूट निंदा करतात त्यांच्या तोंडाला बरा न होणारा असाध्य रोग असा दुर्गंधी सुटतो, अशा आई वडिलांना मारतो, लुळा होतो, ते स्वतःच्या आयुष्यात अतिशय कंजूसपणाने वागून खर्च न करता पैसा नुसता साठवून ठेवतो. एक पैसाही खर्च झाला तरी त्याला अतोनात वाईट वाटते, तो महाभुजंग म्हणून दुसऱ्याच्या धनाचे नुसते रक्षण करीत बसून राहतो. आपल्या दाराशी आलेल्या भिक्षेकऱ्याला जो मुळीच भिक्षा घालत नाही त्याच्यावर प्रत्यक्ष भगवान शंकर कोपतात, त्याच्या जमा केलेल्या सर्व संपत्तीचा नाश होतो. जेवायला ताटावर बसलेल्या ब्राह्मणाला जो हात धरून त्या जागेवर बाहेर घालवतो त्याच्यासारखा अधम या जगात दुसरा कोणी नाही. पारद्या, मी जर तुला दिलेल्या शब्दाप्रमाणे परत आले नाही तर ही सर्व पातके मला लागतील. हरणीचे सर्व धर्माला अनुसरून केलेले भाषण ऐकून गईवरलेला व्याध मृद स्वरूपात तिला म्हणाला, हे माते जा, तू तुझ्या घरी जाऊन तुझ्या मुलांना दूध पाजून त्यांना तृप्त करून मग येथे परत ये. त्याबरोबर तळ्यातील पाणी पिऊन उड्या मारत हरणी आपल्या बाळाकडे निघून गेले. थोडा वेळ गेला. पहिली हरणी आपल्या घरी जाऊन प्रस्तुत झाली होती. दुसऱ्या हरणीने आपल्या घरी जाऊन पती सहवास लुटला होता. आपल्या रतिकिडीने पतीला संतुष्ट केले होते. तिसऱ्या हरणीने आपल्या घरी जाऊन आपल्या छोट्या छोट्या बालकांना दूध पाजून त्यांची भूक भागवली होती. मृगराजाने मग घरातील सर्वांचा निरोप घेतला आणि तो आपल्या तिन्ही स्त्रियांना म्हणाला, आता चला लवकर, आपण व्याधाला परत येण्याचा शब्द दिला आहे, आम्ही पण तुमच्याबरोबर तिकडे येणार, असे छोटी पाडसे हरणास म्हणाली. आणि मग ते सर्वजण धावत धावत व्याध झाडावर बसलेला त्या सरोवरापाशी आले. मृगराज म्हणाला, व्याधा, तुला दिलेल्या शब्दाप्रमाणे आम्ही तुझ्या स्वाधीन होण्यासाठी आलो आहे. आता तू आमची खुशाल शिकार कर, पण सर्वांच्या आधी मला बाण मार, माझा प्राण घे. मृगराजाला धक्का देऊन त्याच्या पुढे येत हरणी म्हणाली, व्याधा, हा मृग आम्हा तिघांचा पती आहे, म्हणून आधी आमचा तिघांचा तू प्राण घे. पतीच्या आधी मरण येणे ही फार भाग्याची गोष्ट आहे, असे आपले धर्मशास्त्र सांगते. व्याधा, आई वडिलांच्या मागे राहून आम्ही छोटी मुलं काय करणार, त्यापेक्षा तू आधी आम्हास मारून टाक. आई वडिलांना मागे सारून पुढे एक छोटीशी पाळशे बारीक कोवळ्या आवाजात उद्गारले आणि अशा तऱ्हेने मरण्यासाठी त्याच्या चालेली चढावळ पाहून व्याधाचे हृदय भरून आले. त्याच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. व्याध त्या बेलाच्या झाडावरून खाली उतरला आणि हरणाच्या पाया पडून म्हणाला, मृगकुलीनांनो, मी तुमच्या दर्शनाने आज धन्य झालो आहो. तुमच्या सर्वांच्या तोंडून वेदांत ऐकून माझी सर्व पातके फार जोडून भस्म झाली आहेत. मी शुद्ध झालो आहो, पावन झालो आहो. माझे माता पिता गुरु सर्व काही आता तुम्हीच आहात. हा संसार, बायको, मुलंही सर्व अडवावरचे पाणी आहे, मला चांगले कळले आहे. ही सारी माया खोटी आहे, निरीच्छ झाले आहे. भगवान शंकराचे पवित्र चरण मी कधी पाहिन असे मला वाटत आहे. व्याध असा बोलतो आहेस तोच आकाशातून दिव्य विमान खाली उतरले. विमानात शिवगण बसलेले होते, त्यांची तेजस्वी कांती झळकत होती. वाघाची कातडी त्याच्या सर्वांच्या अंगावर शोभत होती. चारी दिशात त्यांचे चकचकणारे तेज मावत नव्हते. त्यांच्या बरोबरीने आलेले सर्व किन्नर अनेक वादे वाजवत होते. यक्ष आपल्या अतिशय कर्णमधुर गोड अशा आवाजात गाणी म्हणत होते. स्वर्गातले देव आकाशात जमा होऊन सर्वांवर पुष्पवृष्टी करीत होते. हरणांचे सारे कुटुंब या पुष्पवर्षातच आनंदाने न्हात होते. हळूहळू तेथील सर्व हरणांना आपले यापूर्वीचे मूळ स्वरूप प्राप्त झाले होते. व्याधाने त्यांना सर्वांना साष्टांग नमस्कार घातला व मुखाने जय जय शिव शिव हर हर साम सदाशिव असा जयघोष सुरू केला. परिसाचा स्पर्श होता. ज्याप्रमाणे लोखंडाचे सोने होते त्याप्रमाणे व्याधाचा उद्धार झाला आणि त्याला लगेच शिवगणांसारखे शिवरूप दिव्य प्राप्त झाले. सर्वच्या सर्व शिवगणांनी ते मोठ्या आदराने व्याधाला विमानात बसवले. रंभासुद्धा आपल्या परिवारासह देवांच्या दिव्य अशा विमानात बसली. सर्वजण व्याधाची स्तुती करत होते. व्याधाला शंकराचे पवित्र चरणापाशी जागा मिळाली, अक्षय स्थान मिळाले.
आजही आकाशात आपल्याला 3 हरणी व 1 हरिण अशी चार हरणे आणि व्याधाची एक चांदणी आपल्या तेजाने तळपताना दिसा. अशी व्याधाची कथा सर्वांनी नेहमी मनापासून ऐकावी, रोज ऐकावी. महाशिवरात्रीचे व्रत खरोखर फार मोठे असे आहे. कथा ऐकणाऱ्याची सर्व पापे ताबडतोब जळून नाहीशी होतात. कैलासनाथ शंकराच्या पवित्र चरणाभोवती भुंग्यांप्रमाणे एकसारखी रुंजी घालून शिवनामाचा अवर्णनीय सुगंध कवी श्रीधर यास प्राप्त झाला आहे. तुम्हा आम्हाला सर्वांना प्राप्त होईल. अशी स्कंद पुराणातील कथा सज्जन लोकांनी नेहमी ऐकावी, म्हणजे त्याचे अतिशय उत्तम प्रकारे फळ मिळाल्याशिवाय राहत नाही. जो ही कथा ऐकतो त्याला कैलासावर एक फेरी मारल्याच्या पुण्यफळाची प्राप्ती होते. त्याचे दुःख, दारिद्र्य आणि 7 जन्माची पातके नाहीशी होतात. तर अशी ही व्याधहरणाची महाशिवरात्रीची कथा होती. अखंड सौभाग्याच्या प्राप्तीसाठी ही कथा सर्वांनी नक्की ऐका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाल बटनवर आणि कमेंट्स करायला विसरू नका. तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझी ही कथा आवडल्यास एक लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा. जय श्री महाकाल. शेअर करायला विसरू नका. जय श्री महाकाल.